चांगली करावं. तुम्ही तिची चांगली लाईफ सोनमने कशी तिची लाईफ बनवली तशी तिची चांगली लाईफ करावी, चांगलं शिकावं. माझी इच्छा आहे ती चांगल्या लेवलला जावी, चांगला जॉब करावा. उद्या तिच्या नवऱ्याने तिला सांभाळली, स्वतःच्या पायावरती ती तिथे उभी राहिली पाहिजे. तिची तिच्या आई बापाची नवऱ्याची जरूर न पडली अशी माझी परत इच्छा आहे तिच्याकडे. तिची तेवढं चांगलं पाहिजे. माझ्या मुलगीने मला असं वाटतं चांगलं शिकावं आणि चांगलं म्हणजे व्यवस्थित राहावं बस. फर्स्ट ऑफ ऑल विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे मनू. तो मनूला ऍक्च्युली मनूबद्दल मी काय बोलू, म्हणजे मनूबद्दल मला बोलायचं म्हणजे असं काही हे नाही, पण मला त्यांच्या मम्मी पप्पाबद्दल जास्त बोलायचं आहे. जे मी ऑब्झर्व केलं लाईक 1 वर्ष झालं ऑलमोस्ट मी या फॅमिलीसोबत अटॅच आहे. आणि मला असं वाटते की काकी आहेत काका आहेत ते लोक एवढं मरमर मेहनत करतात का, त्यांना काही मुलगा नाही आहे बरोबर, असं काही प्रॉपर्टी जमा करून ठेवायची नाही आहे की चला. पण ह्या 3 पोरी आहेत, त्यांचे 3 हे रतन आहेत मला असं वाटते. ठीक आहे, तर मनू आणि धन्वी आणि सोनाक्षी मला तिघींना असं सांगायचं मला मनूचा बर्थडे त्या लोकांनी खरंच अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे काकांची पण इच्छा आहे काकींची पण इच्छा आहे आणि ते नेहमी प्रत्येक कोणाचं कॉन्व्हर्सेशन पण असलं किंवा काही असलं ते लोक हेच बोलतात की माझ्या मुलीने चांगलं शिकावं आणि समोर जावं आणि त्यांच्या पायावर उभं राहावं. जसं काकांनी पण आता बोललं, मला पण तेच वाटते म्हणू की दिस इज द राईट टाइम. आता तुम्ही 10वीला जाणार आहे आणि हा आपल्या 10वी म्हणजे काय असते आपल्या जीवनातला एक टर्निंग पॉईंट असते. एक तर आपली लाईफ सक्सेस होऊन जाते, अदरवाईज आपण बरोबर अनसक्सेस म्हणजे पूर्ण लाईफसाठी. मग तुम्हाला जर पूर्ण लाईफमध्ये जर नवऱ्यावर डिपेंड राहायचं असेल, नवऱ्याला 10 रुपये मागताना 100 रुपये मागताना आपल्याला लाज वाटते ना कोणाला. तुम्हाला इंडिपेंडेंट राहावं तर दिस इज द राईट टाइम. आता अभ्यास करा, भले थोडंसं सगळे एन्जॉय करतील, आपण नाही केलं तरी चालेल, पण हा राईट टाइम आहे. अभ्यास करा आणि 10वी सगळ्यांना प्रूव्ह करून दाखवा. त्यांना आम्हाला पण सेलिब्रेशन करू द्या आणि तुम्ही पण सेलिब्रेशन करा. मला असं वाटते मी आता 12वीसाठी शुभेच्छा नाही देणार पण 10वीसाठी देणार. विश यू ऑल द बेस्ट. 10वीमध्ये एकदम रॉक करून टाका. सोनमचं अभिनंदन, तिला चांगलं मार्गदर्शन दिल्याबद्दल आणि आता तिचा शब्द तुम्ही पाळावा हीच माझी नम्र विनंती आहे. सर्वांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे कारण माझ्या बहिणीचा आज बर्थडे आहे. आज ती 16 वर्षी झाली, 15 वर्षाची झालेली आहे आणि ती लहानपणी खूप मस्ती करायची. बट सध्या ती सिरियस आहे आईच्या धाकामुळे अभ्यासासाठी. आता बघूया रिझल्ट काय सांगतो आणि तिच्या पुढच्या भावी आयुष्यासाठी माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा. तिच्या आईच्या काय आईची इच्छा वगैरे वडिलांच्या आहेत बोलल्याप्रमाणे ते तिने पूर्ण करून दाखवावं. त्याच्यानंतर मग त्यांचा जो आनंद आहे तो पण आपण सेलिब्रेट करूया सर्वांना मिळून. आणि आज सर्वजण इथं उपस्थित आहेत, थोडा आनंद वाटतोय. असं सर्वांनी यावं आणि म्हणून असेल किंवा कोणी पण असेल त्यांचा बर्थडे जोशात साजरा करावा जेणेकरून त्यांना पण असं फील होईल आणि त्यांना पण त्यांच्याविषयी लोकांच्या बद्दल मनात काय पॉईंट ऑफ व्ह्यू आहे ते समजून येतील आणि त्यांना पुढच्या प्रगतीसाठी आपण सर्वांनी शुभेच्छा देऊन असंच त्यांचं मनोबल वाढवावं. हीच माझी अभिनंदन. तुझा बर्थडे हॅपी बर्थडे. ओके, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज सर्वजण आपण जे जमलो असते मनूच्या बर्थडेसाठी. आज मनूला 15 वर्ष कंप्लीट झालेले आहेत आणि आता ती 10वीला जाणार आहे. तर तिच्यासाठी हे मोठं वर्ष आहे. वडील बोलले, मम्मी बोलली की तिने तिच्या आयुष्यात पुढे काहीतरी चांगलं नाव कमवावं, चांगल्या पोझिशनवर जावं, यासाठी तिने आता खरी अभ्यासाची सुरुवात आता इथून पुढे तिथे चालू होणार आहे. तर आमची पण सर्वांची इच्छा आहे की आमच्या खरात फॅमिली परिवारातर्फे तिने आपलं स्वतःचं शैक्षणिक आणि पुढचं जे करिअर घडवणार आहे त्यामध्ये तिने पूर्णपणे जिद्द चिकाटीने करावं आणि तिची लाईफ ग्रो करावी. तर आम्हा कुटुंबातर्फे तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. विश यू व्हेरी व्हेरी हॅपी रिटर्न ऑफ द डे. मी ह्या फॅमिलीमध्ये फर्स्ट टाइम आली तेव्हा मनूची पहिल्यांदा माझी ओळख झाली आहे. मनू आणि माझं बॉन्डिंग खूप छान आहे आणि तिचा आज बर्थडे आहे त्यासाठी तिला मी खूप हॅपी बर्थडे बोलते आणि बस एवढंच. ओके.
आता म्हणूबद्दल बोलायचं झालं तर खूप आहे, कारण तिला मी लहानपणापासूनच ओळखते. तिचा जेव्हा जन्म झाला ना तेव्हा आमच्यासाठी म्हणजे असं पहिल्यांदा ती खूप वर्षांतर एक लहान मुलगी म्हणून आली होती आमच्या घरात. तेव्हापासून आतापर्यंत तिचे सगळे ना सेम म्हणजे खूप लाड करतात. त्या मागून पण खूप लोक आली म्हणजे खूप छोटे बाळ आहेत, पण तिचा अजून सेमच लाड चालू आहे तसंच. आणि तिचा मी माझं म्हटलं तर एक वेगळाच बॉन्ड आहे. आणि ती आता सध्या विसरली आहे. तर आमच्या दोघींमध्ये ते आहे ना म्हणजे एक फ्रेंड सारखंच आहे. आणि ती पण खूप जीव लावते मला, मी पण तिला लावते. आणि काही तिच्या कुठल्या गोष्टी आहेत त्या तिला म्हणजे सांगते मी मागून, आणि आहे बोलेन नंतर, आता सगळ्यांजवळ नाही, पण ती अशी हसत राहावी आणि पुढे अशीच यशस्वी व्हावी. आणि ती खूप मस्ती करते, पण आता ती 10वीत जाणार आहे, तर मी बोलते तिला तू माझ्यापेक्षा बेटर मार्क्स काढून दाखव. आणि आज तुला बर्थडे, हॅपी बर्थडे. थँक्यू. आणि अशीच पुढे प्रगती करत राहा आणि अशीच व्यवस्थित राहा आणि 10वीचा अभ्यास चांगला कर. सगळ्यांनी माझ्याबद्दल बोललं, मला खूप चांगलं वाटलं केला. आणि सगळे बोलले 10वी मध्ये चांगलं कर, चांगलं कर. म्हणून आम्ही प्रगती करून